श्री स्वामी समर्थ समर्थ म्हणतात की बघा म्हणले आपण धरण तर का बांधतो का तर उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला पूर्णपणे पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी आपण धरण बांधतो का तर पाऊस वेळेवर पडतो किंवा नाही पडत त्यासाठी आपण धरण बांधतो. समर्थ म्हणतात की बघा म्हणले शेतकरीसुद्धा धान्य जरी दरवर्षी पिकवत असतील तरी ते धान्य थोडंफार का होईना आपल्या घरामध्ये शिल्लक ठेवतात. का तर जर धान्य दरवर्षीप्रमाणे नाही आलं किंवा वादळ वारं सुटलं किंवा अवकाळी पाऊस आला तर धान्याचं नुकसान झालं तर आपण वर्षभर काय खायचं यासाठी शेतकरी आपल्या घरामध्ये आपल्याला पुरेल एवढे धान्य तर ठेवतो. तसं समर्थ म्हणतात की आता तिकडे जाऊ नका, आपल्या ध्येयाकडे या. समर्थ म्हणतात की आपण सुद्धा बरेच जण म्हणतो की तरुणपणी परमार्थ नाही करायचा, म्हातारपणी करायचा. पण समर्थ म्हणतात की म्हातार होईपर्यंत आपलं जीवन किती वर्ष आहे हे आपल्यालाही माहिती नाही. तरुणपणीही या कलियुगामध्ये आता मृत्यू येत आहे. 20, 25, 30 या वयातसुद्धा मृत्यू येत आहे. म्हणून समर्थ म्हणतात की म्हातारपण जर आपल्याला सुखसमाधानाने आणि आरोग्य उत्तमाचं जावं असं जर वाटत असेल तर तरुणपणापासून पुण्याईचा साठा करा की जेणेकरून म्हातारपणी कोणत्याही प्रकारचा आपल्याला आजार होणार नाही आणि कोणत्याही प्रकारचं आपल्याला बेडवर झोपून राहावं लागणार नाही. जर आपण आत्तापासून जर कणकणभर पुण्याई साठवून घेतली तर म्हातारपणी आपल्याला बसता उठता मृत्यू येईल. म्हणून समर्थ म्हणतात की म्हातारपणाची वाट बघू नका, तरुणपणीच परमार्थ करा. रोज आपण न चुकता जेवण करतो तसं रोज न चुकता आपण नामस्मरण आणि सत्कर्मही केले पाहिजे की जेणेकरून आता आपण पुण्याई साठवली तर म्हातारपणी त्या पुण्याईचा उपयोग होतो म्हटले समर्थ. म्हातारपणी आपलं आरोग्य उत्तमाचं राहणार आहे, कोणत्याही प्रकारचे आपल्याला आजार होणार नाहीत आणि बसता उठता स्वामींचं नाव घेऊन आपल्याला मृत्यू येईल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की आत्तापासूनच आपल्याला परमार्थ हा तरुणपणापासूनच करता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आत्तापासून परमार्थाची सुरुवात करा.